जयेश किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे आणि सध्या बाजारामध्ये भाज्यांचाही खूप शॉर्टेज आहे. जिकडे बघावं तिकडे वांगी आणि शिमला मिरची हेच दिसतं. तर मी बघा हे ₹15 पावप्रमाणे मिनी शिमला मिरची आणलेली आहे, जी छोट्या आकाराची असते. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे. कांदे मी आता स्लाईसमध्ये कापून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या, जे आपल्यासाठी फ्री आहे. कांदा आपल्याला छान असा पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि बघा तुम्हाला मी कांद्याच्या ज्या स्लाईस आहे त्या मोकळ्या पण करून दाखवते. अशा आपल्या ज्या कांद्याच्या स्लाईस आहेत त्या अशा छान मोकळ्या पण झाल्या पाहिजे, म्हणजे मग भाजी पण आपली छान दाटसर आणि घट्ट होते. आता आपण इथे मिरची घेऊया आणि मिरची पण बघा मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. मिरचीचा मागचा देठाचा भाग काढून घेतलेला आहे. आता मी त्याला उभा काप दिलेला आहे. आतमधल्या बिया ज्या आहे त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बिया काढून झाल्यानंतर आपल्याला मिरची देखील अशी उभी लांब लांब स्लाईसमध्ये कट करून घ्यायची आहे. पातळ पातळच काप घ्यायचे आहेत. फार जाड किंवा फार पातळ पण घ्यायचे नाहीत. जसं आपण कांदा कापला त्याचप्रमाणे आपल्याला इथं मिरची कट करून घ्यायची आहे. मिरची कट करून झालेली आहे. आता बघा तुम्हाला दाखवते मी. बघा अशा प्रकारे आपल्याला मिरची कट करायची आहे. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. बटाटे धुवून आणि मग त्याची साल काढून घेतलेली आहे. बटाटेसुद्धा मी स्लाईसमध्येच कट करणार आहे. लांब लांब आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे, जसं की आपण कांदा कट केलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत. बटाटेही आता आपले कट करून झालेले आहेत. आता आपण पुढची तयारीला लागू. मसाला तयार करायचा आहे. इथे मी 2 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. या डाळ्या आपल्याला मिक्सरला लावून छान बारीक करून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर काही अडचण नाही. तुम्ही त्याऐवजी 1 चमचा बेसन पीठसुद्धा घेऊ शकता. आता आपण छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. बघा एकदम छान बारीक पावडर तयार झालेली आहे. आता एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण ज्या भाज्या कट केल्या म्हणजे कांदा, मिरची आणि बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी इथे बाऊलमध्ये काढून घेतलं आहे, पण मला आता कळतं आहे की बाऊल छोटा झाला आहे. तर मी हे साहित्य आता दुसऱ्या एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. इथे आपण मोठा बाऊल घेतला आणि त्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाले आपल्याला काही फार लागत नाही. अगदी जे घरात अवेलेबल आहे तेच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे. तर आता इथे थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा मी इथे तिखट घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. नंतर मी इथे आता बघा थोडा गरम मसाला घेणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकतात. अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक कांद्याला, बटाट्याला आणि मिरचीला आपला हा मसाला लागला पाहिजे असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता छान असं मिक्स करून झालेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला इथे जी फुटाण्याची डाळ आपण बारीक केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. 2-2.5 चमचे पावडर आपल्याला टाकायची आहे. ही पावडर तितकीच आहे. मी पूर्ण पावडर टाकून घेत आहे. नंतर बघा मी आता असं टॉस करून घेणार आहे, म्हणजे प्रत्येक याला आपलं जे कोट होणार आहे डाळीचं पीठ कोट होईल. अशा प्रकारे मी बघा आता कोट करून घेत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. कोणालाही सहज जमेल आणि मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला झाकून घ्यायचं आहे. आता बघा मी इथे एक बाऊल घेतला छोटासा आणि त्यामध्ये दही घ्यायचं आहे. दही मी पोहे खायचे 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही अगदी फ्रेश ताजं असावं, आंबट अजिबात असू नये. जर तुम्ही आंबट दही घेतलं तर भाजी खूप आंबट होईल. म्हणून मग मी हे ताजं दही घेतलेलं आहे, जे अजिबात आंबट नाही. त्याला मस्त असं आपण घोटून घ्यायचं आहे. आता 5 मिनिट झालेले आहे. मिश्रण पण छान असं ओलसर झालेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे.
त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिऱ्याची फोडणी घातली, जिरं मोहरी घातलेली आहे आणि आता जे आपण लसूण बारीक करून घेतला आहे तो लसूण पण घालून घ्यायचा आहे. 1 सेकंदसाठी परतून घेतलेला आहे. हिंग घालून घेतलेला आहे आणि आता आपण जे तयार केलेले आहे कांदा, बटाटा आणि मिरची ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. मी आता इथे स्टीलच्या उलथणीने परतून घेणार आहे, कारण आपण त्यामध्ये जी फुटाण्याची डाळ टाकलेली आहे ती तळाला लागू शकते. म्हणून मग आता आपण इथे साधी उलथणी घेतलेली आहे आणि त्या उलथणीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे 5 मिनटं आणि मध्ये-मध्ये आपल्याला थोडंसं चेक करत राहायचं आहे, नाहीतर मसाला खाली तळाला लागतो. आता 5 मिनिट झालेले आहेत. बघा तेल सुटलेलं आहे आणि भाजी पण छान शिजलेली आहे. आता बघा ह्या स्टेजला मी तुम्हाला दाखवते मसाला अजिबात आपला खाली लागलेला नाही आहे, कारण मी मध्ये-मध्ये चेक करत होती, त्यामुळे भाजी आपली तळाला लागली नाही. आता इथे मी मीठ घालून घेणार आहे चवीनुसार. पाऊण चमचा मी इतकं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ आपण छान आता मिक्स करून घेऊ. व्हिडिओ जर आवडला तर कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका. आता बघा भाजी मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण जे दही फेटून घेतलेलं होतं ते दही यामध्ये घालायचं आहे. तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकतात. दह्याची वाटी धुवून ते पाणी तुम्ही यामध्ये घालू शकतात. दही घातल्यावर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे, नाहीतर आपलं दही जे असतं ते फाटेल आणि कंटिन्यू आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला उलथणी अशीच फिरवत राहायची आहे. बघा असं सर्व एकजीव झाला आहे आता मसाला. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल थोडी, तर तुम्ही या स्टेजला थोडं पाणीसुद्धा घालू शकता. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. भाजी बघा मस्त असे तेल सोडत आहे. आता मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे. भाजी साईडला ठेवून घेतली आणि तडका पॅनमध्ये थोडं तेल घातलं. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये थोडं कलर येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि त्यात आपण भाजीवर तडका टाकून घ्यायचा आहे. यामुळे भाजीला चव आणि रंग खूप सुंदर येतो. एकदा केली तर तुम्ही घरातली तुम्हाला परत-परत करायला सांगतील. वरून मस्त कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. बघा कशी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.